पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबलू हा ऑटो चालक होता। त्याला दारूचेही व्यसन होते। आरोपी अभिजित एका खासगी संस्थेत काम करतो। काही दिवसापूर्वी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता। सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास अभिजित घरापुढे उभा राहून मित्रांसोबत बोलत होता। या दरम्यान बबलू दारूच्या नशेत तेथे आला। त्याने अभिजितला पाहून शिवीगाळ सुरू केली। यामुळे चिडून अभिजित आणि त्याच्या 3 मित्रांनी बबलूला मारहाण सुरू केली। चाकूने वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले। घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस घटनास्थळी पोहोचले। अभिजित आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत चौघांचीही चौकशी सुरू होती। पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत भांडेवाडी आहे, तिथे स्वागत नगर आहे। त्यामध्ये मृतक मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि आरोपी अभिषेक कांबळे हे दोघेही एकाच एरियात राहतात। दोघांची मित्रता होती। जे इतर आरोपी आहेत तेही एकमेकांना ओळखतात। दुसरा आरोपी फैजान शेख आहे, तो पण मित्र होता, त्यांच्याशी मैत्री होती। काल त्यांचा अचानक वाद झाला आणि शिवीगाळ झाली। शिवीगाळ दिली त्यांनी, मृतकने आई बहिणीची शिवी दिली म्हणून आरोपीनं रागाच्या भरात त्याच्यावर शस्त्रांनी वार करून त्याला मारलं। 1 नंबर आरोपी जो अभिषेक कांबळे आहे त्याच्यावर 326 गुन्हा कळमना पोलीस स्टेशनला आहे 2024च्या, आणि त्यामध्ये तो बॉन्डमध्ये आहे। त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे। आणि 2021चा गुन्हा कळमना पारडी पोलीस स्टेशनला होता, ते पण 326चा गुन्हा होता त्याच्यावर। आता तो 1 वर्षापासून पुणे इथं राहत होता, तिथं कंपनीत काम करत होता। सध्या कंपनीला ब्रेक होता म्हणून तो इथं आलेला होता 1 महिन्यापूर्वी, 13 एप्रिलला आलेला होता, इथं सध्या राहत होता।